सुंदर मनामध्ये भरली। अरे अक्कल घाण ठेवली का तुम्ही? कळत नाही का काय बचावलं होतं आम्ही? जाऊ नका पण गेले मारायला तिथे। काला गेले मारायला? आम्ही सांगितलं होतं ना गाडीतून खाली उतरू नका। कळत नाही का तुम्हाला? कसली मस्ती हो एवढी अंगामध्ये तुमच्या? त्या अप्पाच्या पोराला जर काही झालं ना तर संशयाची सुई तुमच्याकडे वाहणार आहे। अरे डोकं आहे का खोकं तुमचं? स्वतःला अक्कल नाहीये ना तर आम्ही जे सांगतो ना तेवढं ऐकायचं। कळलं? स्वतःची अक्कल चालवायची नाही। आणि हे जर बाहेर आलं ना तर आमदारकीचं तिकीट सोडा पण शर्यतीतून सुद्धा तुम्ही बाहेर पडाल। आमचं नाव खराब कराल। विरोधी पक्षाला जर हे समजलं ना तर ते याचं किती भांडवल करतील हे माहितीये का तुम्हाला? तोबाड बंद ठेवा। किती लोकांनी बघितलं तुम्हाला? म्हणजे आम्ही विचारतोय किती लोकांनी बघितलं तुम्हाला? हो सज्जन म्हणत होता बऱ्याच लोकांनी तुम्हाला बघितलंय। तुमच्या विरुद्ध कुजबूज सुरू आहे तिथं। नाही कोणी नाही पाहिलं। हे बघा मला खरं खरंच सांगा नाही तर गोष्टी हाताबाहेर जातील। हे बघा त्याचं नाव सांगा म्हणजे बंदोबस्त करता येईल। कोणी नाही, मावशीनं फक्त बघितलं। कोण मावशी? मावशी ती डबी डोली। लतिका त्या बापूची पोरगी। हा ती पण आली होती तिथं मारायला। तिला पण तिथंच उडविले असते ना। बस जास्त अक्कल बाजवू नका। बंदोबस्त म्हणजे लतिकाचं काय? तुमच्यापैकी कोणीतरी एकच इथे थांबा। मी थांबते। एकानेच थांबायचंय। मी आई आहे त्याची, मी थांबते। नाही नाही आई 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 तू नको आहे। तू इथं थांबली ना परत रडत बसशील बाई। तू तुझ्या गोळ्या बी आणल्या नाही आपण। तू जा घरी। मी थांबतो। अप्पा तुम्ही आई बरोबर थांबा ना। हे मी स्वयंपाकाचं बघते। हा तू जा मी थांबतो इथे। ते गोळ्या औषधांचं बघावं लागेल ना। आशू आशू मी थांबतो। नाही बापू नका तुम्ही नका त्रास करून घेऊ। तुम्ही जा घरी मी आहे ना। हा बापू मी आहे ना। नाही विक्या विक्या तू बी जा घरी बाबा। घरी आईकडे लक्ष दे। तसे 4-5 दिवस आपल्याला लागणार इथे। तुझी मदत तेव्हा लागेलच। मी थांबते। तुम्ही कोण? मी बायको आहे त्याची। ठीक आहे मग तुम्ही थांबा बाकीच्यांनी बाहेर जा। प्लीज इथे गर्दी करू नका आणि शांतता ठेवा प्लीज। मी आहे ना गोळ्या औषध आणायला मी आहे। तुम्ही सगळ्यांनी घरी जा। काही लागलं तर फोन कर। हां